नमस्कार. अष्टविनायक भाग दुसरा. श्रीच्या मूर्तीची आख्यायिका अशी सांगितली जाते. फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले. त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यावरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरात बंदिवास करून टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरू केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले, मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन. सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेश मूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे. त्याचवेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, सिंधू राजा तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे. गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे 3 तुकडे 3 दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजे मोरेगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यासह संहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरेगाव असे नाव मिळाले. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरून ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या 5 देवतांनी तेथे अनुष्ठान करून गणेशपीठाची स्थापना केली. येथील मंदिराची उभारणी ब्रह्मदेवानी केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत तेथे आले असता त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तांब्याच्या पत्रावर बंदिस्त करून ठेवली आणि हल्लीची मूर्ती नित्यपूजनेसाठी स्थापन करण्यात आली. असे म्हणतात की सध्याची मोरेश्वरची मूर्ती मूळची नव्हे, खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनवलेली असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान असून त्यांना तेथे करा नदीच्या पात्रात गणेश मूर्ती सापडली होती. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापन केली. मोरेगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देवस्थानाकडे आहे. वर्षातून 2 वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून तेथे येते. 400 वर्षपूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी तेथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना 228 वर्षाचे आयुष्य लाभले असे म्हणतात. येथील त्यांची समाधी व ध्यान मंदिर दर्शनीय आहे. मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती उत्स्फूर्तपणे रचली. येथील विजयादशमीचा उत्सव रात्रभर चालतो. मंदिरातील देवकार्य अशा पद्धतीने चालते. सकाळी 5 वाजता प्रक्षल पूजा, गणपतीचे स्नान होते. सकाळी 7 वाजता षोडोपचार पूजा, दुपारी 12 वाजता दुसरी षोडोपचार पूजा, रात्री 8 वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री 10 वाजता शेजारती केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या 2 दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वरचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसात मयुरेश्वरच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावास हे दिवस सुद्धा साजरे केले जातात. दुसरा गणपती. आता पहिल्या भागात आणि ह्या भागात थोडंसं मी मयुरेश्वरबद्दल सांगितलं. आता दुसरा गणपती.
यानंतर केला गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकामधली हा दुसरा गणपती आहे. भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. दौंड रेल्वे स्टेशनपासून जलालपूर टी फाटा आहे. त्या फाट्याजवळ सिद्धटेक नावाचे एक लहानसे गाव आहे. भीमा नदीतून नावेने सिद्धटेक येथे जाता येते. मात्र जिल्हा बदल असल्यामुळे नावेची वाहतूक एकेरी आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धप्राप्ती झाली म्हणून गणपतीला सिद्धिविनायक आणि परिसराला सिद्धटेक असे म्हटले जाते. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगरखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून यापुढे गाभारा आहे. या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे. मंदिरातील सिद्धिविनायकाची शेंदूर लावलेली मूर्ती स्वयंभी असून ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्यामुळे सोवळं कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धिसिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 1 किलोमीटर चालावे लागते. गाभाऱ्यातील मखर आणि मैरप पितळेची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय विजय आहेत. गणपतीचे सिंहासन पाषाणाचे आहे. तर आज मी हा माझा दुसरा भाग इथेच संपवते. जर तुम्हाला हा आवडला असेल तर मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि उद्या आपण तिसरा भाग ऐकणार आहोत. तर प्लीज माझ्या सगळे भाग तुम्ही ऐका. खूप मजा आहे, खूप माहिती तुम्हाला मिळेल. परत तुम्हाला जर काही ह्याच्यात त्रुटी आणि काही ॲड करायचं असेल तर मला तसं कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.